नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण हाय डिलिव्हरी पर्सेंटेज या एका टर्मबद्दल माहिती घेणार आहोत। आपण रेग्युलर ट्रेड करतो, ट्रेडमध्ये कधी आपण इंट्राडे स्टॉक्समध्ये बाईंग करतो किंवा डिलिव्हरीमध्ये आपण बाईंग करतो। आपल्या या ट्रेडिंग करण्यामुळे काही संख्या स्टॉक्समध्ये तयार होत असतात। या संख्यांच्या आधारे बरीचशी माहिती मिळू शकते। ह्या ज्या संख्या असतात हे प्रमाण असतात, हे मॅट्रिक्स असतात। या मॅट्रिक्सच्या साहाय्याने आपण ट्रेडिंगच्या डिसिजन घेऊ शकतो। त्याचे काय काय परिणाम होतात आपल्या ट्रेडिंगवर, तर हे बघण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ जो आहे तो बघतोय। किती माल घरी गेला म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये किती क्वांटिटी डिलिव्हरी झाली याचं पर्सेंटेज सुद्धा आपल्याला निघतं। तर ते पर्सेंटेज आपल्या ट्रेडिंगसाठी कसं उपयुक्त आहे, ते कुठं बघायचं, हा सगळा बेसिक विषय जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मिस्टर भूषण बोरसे नावाचे आपले एक सबस्क्रायबर आहेत। तर त्यांनी आपला हा सरासरी व्हॉल्यूमचा ॲव्हरेज व्हॉल्यूम आणि त्याचं चार्टिंग स्कॅनर याचा व्हिडिओ बघितला। तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी त्याच्या खाली एक कॉमेंट केलेली आहे, 2 दिवसापूर्वी ती कॉमेंट केलेली आहे, सर गुड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड, थँक्यू भूषण सर। त्यांनी पुढे प्रश्न विचारला आहे, कॅन यू प्लीज मेक व्हिडिओ ऑन लास्ट 15 डे डिलिव्हरी पर्सेंटेज, असा त्यांचा प्रश्न आहे। या कॉमेंटमधल्या प्रश्नाला आधारित आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवतोय। तर त्यांनी असं विचारलेलं आहे की मागच्या 15 दिवसामध्ये डिलिव्हरीचं पर्सेंटेज कसं स्कॅन करायचं, कदाचित त्यांचा प्रश्न असा असणार आहे, किंवा हे 15 दिवसांचं डिलिव्हरीचं पर्सेंटेज आपण कसं बघायचं, असा त्यांचा प्रश्न असणार आहे। अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे हाय डिलिव्हरी पर्सेंटेज, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ जो आहे तो बनवतोय। त्याच्यासाठी मी एक छान अशी प्रेझेंटेशन जे आहे ते बनवलेलं आहे। तर आपण ते प्रेझेंटेशन जे आहे ते बघू। हाय डिलिव्हरी पर्सेंटेज सिग्निफिकन्स इन ट्रेडिंग। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो, शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा। आपल्या लाईक, शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं। आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात। त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे। व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। चला सुरू करू आपण आपला आजचा विषय, हाय डिलिव्हरी पर्सेंटेज इन स्टॉक्स। या विषयामध्ये एकदम डीपमध्ये आपण जाणार आहोत। आपल्या सगळ्यांचं याच्यामध्ये स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात। ॲक्च्युली हा जो टॉपिक आहे हाय डिलिव्हरी पर्सेंटेजचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। तर हा जो आहे तो एका व्हिडिओमध्ये जो आहे तो पूर्ण बनणार नाही, तर त्याच्यासाठी आपण 2 किंवा 3 व्हिडिओ जे आहे ते नक्की बनवू। तर आज आपण हाय डिलिव्हरी पर्सेंटेज म्हणजे काय नेमकं तर याच्याबद्दलची बेसिक माहिती घेणार आहोत। त्यासोबतच ह्याचं इतकं सिग्निफिकंट काय, हे एवढं महत्त्वाचं काय आहे ते बघणार आहोत आपण। हे हाय डिलिव्हरी पर्सेंटेज तुमच्या इन्व्हेस्टमेंट डिसिजनवर कसा इम्पॅक्ट करू शकतं हे आपण बघणार आहोत। आणि हे अत्यंत महत्त्वाचं असं मॅट्रिक आहे किंवा प्रमाण आहे किंवा एक संख्या आहे जी स्टॉक मार्केटमध्ये बनत असते। आपण रेग्युलरली इंट्राडेमध्ये एखादा स्टॉक घेत असतो किंवा डिलिव्हरीमध्ये एखादा स्टॉक घेत असतो, तर आपल्यासोबतच काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससुद्धा इन्व्हेस्टमेंट करत असतात, इंट्राडे ट्रेडिंग करत असतात किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करत असतात, काय असेल ते। तर त्यांच्या आणि आपल्या या सगळ्यांमुळे जे बनणारं हाय डिलिव्हरी पर्सेंटेज, हे जे व्हॉल्यूम आहे, हाय डिलिव्हरी पर्सेंटेज आहे, हे जर कधी आपण डीपमध्ये जर कधी बघितलं, त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला दृष्टिकोन मार्केटच्या सेंटिमेंटबद्दल आणि पोटेन्शियल स्टॉकच्या परफॉर्मन्सबद्दल, म्हणजे स्टॉक वर जाणार आहे का खाली जाणार आहे आणि मार्केटचं सेंटिमेंट काय आहे नेमकं, तर याच्याबद्दल आपल्याला ते मिळू शकतं। त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण हाय डिलिव्हरी पर्सेंटेज का बनतं तर याच्या मागची कारणं जे ते सुद्धा बघणार आहोत। त्याच्यानंतर हे इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स एखाद्या स्टॉकबद्दलचा कसं सांगतं, त्याच्यासोबतच अपॉर्च्युनिटीज, त्या स्टॉकमध्ये येणाऱ्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि रिस्क आहेत, तर ह्या सुद्धा आपल्याला ते कसं इंडिकेट करतं, कसं आधीच आपल्याला सांगतं, तर
त्याच्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे नेहमीप्रमाणेच. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे. एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी ती मिळणार आहे. जर तुम्ही सीझन इन्व्हेस्टर म्हणजे रेग्युलर इन्व्हेस्टर असाल किंवा तुम्ही जस्ट नवीनच सुरुवात केलेली आहे ट्रेडिंग करण्यासाठी, तर तुम्हाला हा व्हिडिओ हे महत्त्वाचं, हाय डिलिव्हरी पर्सेंटेज काय कसं बघायचं, त्याचा उपयोग काय होतो हे महत्त्वाचं राहील. आणि आपण याच्यामध्ये प्रॅक्टिकल टिप्स जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करू. हाऊ टू ॲनालाइज अँड इंटरप्रिट डिलिव्हरी पर्सेंटेज, म्हणजे डिलिव्हरी पर्सेंटेजचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आपल्या पुढच्या स्टॉक्सच्या ट्रेडिंगसाठी, तर ते आपण याच्यामध्ये जे ते बघणार आहोत. आणि हे जे हाय डिलिव्हरी पर्सेंटेज आहे ते गेम चेंजर होणार आहे तुमच्यासाठी. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नेमका स्टॉक कुठं बाय करायचा, काय उगाच एखादा स्टॉक कोणीतरी न्यूज चॅनलवर टिप दिली म्हणून आपण बाय केला, तर असं होऊ नये. आपल्याला दुसऱ्यांच्या टिप्सवर राहावं लागू नये. आपण आपला अभ्यास करता आला पाहिजे. आपण आपले कष्टाचे पैसे त्याच्यामध्ये टाकतोय, इन्व्हेस्ट करतोय, तर ते योग्य जागी इन्व्हेस्ट होतील की नाही होतील, तर हे बघण्यासाठी आपण ॲटलिस्ट हा व्हिडिओ जो आहे तो बघण्याचं कष्ट घ्या. म्हणजे तुम्हाला, आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. व्हिडिओ स्किप करून बघू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ जर कधी व्यवस्थित बघितला तर या कन्सेप्टबद्दल क्लिअरिटी तुमच्या माइंडमध्ये तयार होईल आणि ते तुमच्यासाठी गेम चेंजर असेल. म्हणजे खूप याच्यानंतर तुम्ही चांगलं प्रॉफिट जे आहे ते बनवू शकाल. ऑफकोर्स फक्त कुठलीही एक स्ट्रॅटेजी जी आहे तर ती मार्केटमध्ये वर्क करत नाही, हे ते तितकंच खरं आहे. तुम्ही हाय डिलिव्हरी पर्सेंटेज ह्याच्यासोबत प्राईज ॲक्शन कशी बनते तर ते सुद्धा बघितलं पाहिजे. नुसतंच हाय डिलिव्हरी पर्सेंटेज आलं आणि चला बाय करूया आपण, तर असंही करायला नको आहे. तर एक महत्त्वाचं इन्साईट तुम्हाला याच्यामुळे मिळेल, दृष्टिकोन मिळेल तुम्हाला की ट्रेडिंग कसं करायचं आणि एक चांगली इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठं करायची, शॉर्ट टर्म ट्रेडिंग कशी करायची. लॉंग टर्म ट्रेडिंगमध्ये आपल्याला चांगले फंडामेंटल्स बघायला पाहिजे. सोबतच शॉर्ट टर्ममध्ये स्विंग आणि पोझिशनल जर आपल्याला करायचं असेल, पोझिशनल ट्रेडिंग, विशेषतः पोझिशनल ट्रेडिंग करायचं असेल, तर आपल्याला हे जे हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर चला मग सुरू करू आपण हा आपला आजचा विषय. पुढे जाऊयात. सर्वप्रथम जे आहे ते आपण बघणार आहोत की व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ हाय डिलिव्हरी पर्सेंटेज इन स्टॉक्स. हाय डिलिव्हरी पर्सेंटेज म्हणजे काय ते नेमकं समजून घ्यायचं आहे. हाय डिलिव्हरी पर्सेंटेज इन स्टॉक trading indicates that significant proportion of the traded share were actually transferred from the seller to the buyer rather than just being traded on the stock exchange for short term gains. हे बघा म्हणजे काय की एकतर एखादा समजा स्टॉक आहे, रिलायन्सचा आपण स्टॉक जर कधी घेतला तर हा रिलायन्सचा स्टॉक एका दिवसामध्ये समजा त्याचं व्हॉल्यूम आलं 1000 क्वांटिटी, तर 1000 त्याचं व्हॉल्यूम दिवसभराचं व्हॉल्यूम आलं. ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असणार आहे, परंतु आपण समजण्यासाठी फक्त 1000 घेतला. तर 1000 व्हॉल्यूम जे आहे ते दोन प्रकारामध्ये डिवाइड होतं. तर एक म्हणजे एक डिलिव्हरी बेसिसवर आणि एक इंट्राडे बेसिसवर, अशा दोन बेसिसमध्ये ते डिवाइड होतं. त्याच्यासोबतच अजून हे NSE मध्ये सुद्धा ट्रेड करतो रिलायन्स आणि BSE मध्ये सुद्धा ट्रेड करतो. म्हणजे ह्या दोघांचं पण होतं आणि इंट्राडे आणि डिलिव्हरी असं पण असतं. एखाद्या स्टॉकमध्ये हाय डिलिव्हरी पर्सेंटेज म्हणजे काय तर एका दिवसामध्ये जे काही व्हॉल्यूम स्टॉकमध्ये तयार होतं त्याच्यापैकी बरंचसं व्हॉल्यूम जे आहे सेलरकडून आलेला स्टॉक्स आहे ते बायर्स जे आहेत ते बाय करून घेतात. ते या दृष्टीने बाय करतात की त्यांना ते डीमॅटमध्ये घ्यायचे आहेत, डिलिव्हरीमध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे ते जे आहेत स्टॉक घरी घेऊन जायचे आहेत. घरी म्हणजे इन द सेन्स डीमॅट अकाउंटमध्ये, त्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये घेऊन जायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांना शॉर्ट टर्म ट्रेडिंग जे आहे ते करायचं नाही आहे. शॉर्ट टर्म म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग करायचं नाही आहे, म्हणजे छोट्याशा गेन्ससाठी ट्रेडिंग करायचं नाही आहे. परत आपण थोडक्यामध्ये बघूयात की हाय डिलिव्हरी पर्सेंटेज म्हणजे काय. हाय डिलिव्हरी पर्सेंट म्हणजे काय, हाय म्हणजे सिग्निफिकंट प्रपोर्शन, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेड झालेले शेअर्स जे आहे ते ॲक्च्युली ट्रान्सफर्ड, म्हणजे ते स्टॉक्स जे आहेत ते डायरेक्टली बायर्सनी बाय केले आणि ते त्यांच्या डीमॅटमध्ये ठेवले, म्हणजे त्यांची डिलिव्हरी घेतली म्हणजे काय होतं तर ते शेअर्स जे आहेत त्यांच्या डीमॅटमध्ये जातात. म्हणजे ते आज जर कधी मी 100 शेअर्स बाय केले सकाळी तर मी दिवसभरात ते विकणार नाही आणि ते विकले नाही दिवसाच्या एंडपर्यंत, तर ते स्टॉक जे आहे ते माझ्या डीमॅटमध्ये जातील. त्याला म्हणतात डिलिव्हरी घेतली स्टॉकची, त्याला म्हणतात डिलिव्हरी ट्रेडिंग. त्याला म्हणतात CNC मध्ये आपण बाय केले, कॅश अँड कॅरी CNC मध्ये घेतले, किंवा झेरोदामध्ये आपण त्याला म्हणतो लॉंग टर्मसाठी घेतले. तर अशा पद्धतीने घेणं याला म्हणतात डिलिव्हरी. आणि ह्याचा व्हॉल्यूमशी, दिवसाचं जे काही व्हॉल्यूम असेल तर त्याच्याशी किती पर्सेंटेजमध्ये ते आहे
त्याला म्हणतात डिलिव्हरी पर्सेंटेज, म्हणजे व्हॉल्यूमशी संबंधित डिलिव्हरी. व्हॉल्यूम जर कधी टोटल एखाद्या स्टॉकमध्ये जर कधी 100 आलेलं असेल आणि त्याच्यापैकी 50 व्हॉल्यूम जे आहे ते 50 क्वांटिटी जी आहे ती डिलिव्हरी घेतली गेली त्याची, तर पर्सेंटेज किती झालं, तर 50% पर्सेंटेज जे आहे ते झालं. जर समजा 1000 व्हॉल्यूम आलेलं असेल आणि 200 क्वांटिटी जी आहे ती डिलिव्हरी घेतली गेली, तर पर्सेंटेज किती झालं, 20% फक्त डिलिव्हरी झाली त्याच्यामध्ये. आणि जर समजा 1000 क्वांटिटी असेल, 1000 व्हॉल्यूम असेल आणि त्याच्यापैकी 800 जर कधी डायरेक्ट डिलिव्हरी घेतली गेली, तर 80% त्याचं डिलिव्हरी पर्सेंटेज असेल. आता 80 हे डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते हाय आहे. जनरली कोणत्याही स्टॉकमध्ये जे आहे ते डिलिव्हरी पर्सेंटेज हे 20, 30, 40, 50च्या आसपास टक्केपर्यंत असतं जनरली रेग्युलर याच्यामध्ये. परंतु 70, 80 आणि 90% असेल तर त्याला म्हणायचं हाय डिलिव्हरी पर्सेंटेज. आता हे हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे तर ते आपल्याला खूप काही गोष्टी सांगतं. तर ते काय सांगतंय ते आपण पुढे बघूयात. पहिला मुद्दा काय, तर इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स ते सांगतं. अ हाय डिलिव्हरी पर्सेंटेज सजेस्ट दॅट इन्व्हेस्टर्स आर कॉन्फिडंट इन द स्टॉक अँड आर विलिंग टू होल्ड इट फॉर लॉंग टर्म रादर दॅन जस्ट स्पेक्युलेटिंग ऑन शॉर्ट टर्म प्राईज मुवमेंट्स. हे बघा, म्हणजे काय की जे स्टॉक आपण डिलिव्हरी कधी घेतो, जर समजा आपल्याला विश्वास असेल की नाही अरे आता हा 100 रुपयाचा स्टॉक आहे, हा जो आहे तो लवकरच 120 जाणार आहे, म्हणजे 20% याच्यामध्ये मुवमेंट येणार आहे असं आपल्याला जर कधी वाटत असेल, तर आपण त्याला बाय करतो आणि त्याची डिलिव्हरी घेतो आणि तो आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये घेतो. डिलिव्हरी म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये घेणं. बऱ्याच लोकांना हीच गोष्ट माहिती नसते की डिलिव्हरी घेणं म्हणजे काय. तर डिलिव्हरी घ्यायचं म्हणजे काय, तर आपल्या डीमॅटमध्ये आपण पूर्ण रक्कम द्यायची. जेवढे 100 रुपयाचा स्टॉक असेल, 10 तुम्ही स्टॉक घेतले तर तुम्हाला 1000 रुपये तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये पूर्ण लागतील. 1000 रुपये तुम्ही दिले की ते स्टॉक जे आहे तुमच्या अकाउंटमध्ये येतात आणि ते डीमॅटमध्ये स्टोअर होतात. डीमटेरियलाइज जे अकाउंट असतं आपलं, तर त्याच्यामध्ये ते स्टोअर होतात. हे तुम्हाला पूर्ण 1000 रुपये जे ते पूर्ण लागतील तेव्हा तुम्हाला त्याची डिलिव्हरी मिळते, म्हणजे तुमच्याकडे ते येतात, तुमच्या नावावर ते शेअर्स जे ते होतात डीमॅटमध्ये. आणि मग ते 20% गेल्यानंतर मग आपण त्याला विकू शकतो, म्हणजे 20% आपल्याला प्रॉफिट जे येते त्याच्यामध्ये होईल. आता इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स, जर इन्व्हेस्टरला कॉन्फिडन्स असेल तरच तो डिलिव्हरीमध्ये शेअर्स जो आहे तो घेईल. जर त्याला त्या स्टॉकमध्ये कॉन्फिडन्स नसेल तर तो काय करेल की हां 100 रुपयाला आहे का, तर आपण 100 रुपयावरून 102 रुपये जर कधी गेला तर आपण विकून टाकू पटकन. म्हणजे तो शॉर्ट टर्म प्राईस मुवमेंट्स घ्यायचा असेल, त्याला कॉन्फिडन्स नसेल तर तो शॉर्ट टर्म प्राईस मुवमेंट कॅप्चर करतो आणि त्याच्यामध्ये स्पेक्युलेशन करतो. स्पेक्युलेशन म्हणजे काय की सट्ट्यासारखं प्रकार करतो की 100 रुपयावरून 102 रुपये गेला की आपण त्याला विकून टाकू. परंतु जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात त्यांचा पूर्ण फंडामेंटल्सचा स्टडी असतो, त्यांना कंपनीतल्या कदाचित काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असतील, कंपनी कोण चालवतं आहे ते माहिती असेल, त्याचे पुढचे कंपनीचे पुढचे आकडे, प्रॉफिटचे आकडे कसे येणार असतील हे त्यांना कदाचित माहिती असेल, किंवा जवळचा त्यांचा अभ्यास असेल त्या कंपनीचा, तर त्यांना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स जो आहे तो निर्माण होतो आणि म्हणून ते काय करतात तर त्याची डिलिव्हरी घेतात 100 रुपयावर. म्हणून हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते जनरेट होतं. म्हणून इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स जे आहे ते दर्शवतं हाय डिलिव्हरी पर्सेंटेज. पुढचा दुसरा मुद्दा काय आहे तर इन्स्टिट्यूशनल इंटरेस्ट. म्हणजे इट कॅन इम्प्लाय दॅट इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आर ॲक्युमुलेटिंग द स्टॉक. म्हणजे जे मागच्या उदाहरणाप्रमाणे 100 रुपयाला इन्स्टिट्यूशन म्हणजे मोठमोठे बँक्स, मोठमोठे म्युच्युअल फंड्स, मोठमोठ्या ट्रेडिंग फर्म्स हे स्टॉक जो आहे तो बाय करतात. आपल्याला त्याच्यामुळे काय दिसतं की हे मोठमोठे इन्स्टिट्यूशन जे आहेत ते इंटरेस्टेड आहेत हा स्टॉक जो आहे तो ॲक्युमुलेट करण्यासाठी. ॲक्युमुलेट म्हणजे काय, गोळा करतात. म्हणजे जी काही प्राईज रेंज असेल, म्हणजे जी काही प्राईज असेल 95 पासून ते 102 पर्यंतची, त्याच्यामध्ये जो काही रेंजमध्ये प्राईस भेटेल तर त्या ठिकाणी हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते इंटरेस्टेड असतात तो बाय करण्यासाठी. तर इन्स्टिट्यूशन ऑफन हॅव अ लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे इन्स्टिट्यूशन जे आहेत ते जनरली त्यांचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचं ध्येय असतं. ते काही शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग शक्यतो करत नाही, करतही असतील परंतु आपल्याला त्याच्यातलं एवढं डिटेल नाही माहिती. परंतु मोस्टली जे आहे ते लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह त्यांचा असतो. आणि त्यांचं जर समजा एखाद्या स्टॉकमध्ये जर कधी एखाद्या मोठ्या कंपनीने, एखाद्या मोठ्या HDFC बँक किंवा HDFCचे म्युच्युअल फंड्स वगैरे असतील, तर अशा प्रकारच्या कंपन्यांनी जर कधी एखाद्या XYZ स्टॉक्समध्ये जर कधी एंट्री घेतली असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं होऊ शकतं हे त्यांचा अंदाज असतो. म्हणजेच ह्या सगळ्यांचं जेव्हा पार्टिसिपेशन त्या स्टॉकमध्ये होतं तर जनरली कन्सिडर्ड अ पॉझिटिव्ह सिग्नल. हा पॉझिटिव्ह सिग्नल असतो त्या स्टॉकच्या दृष्टिकोनातून, म्हणजे तो स्टॉक जो आहे तो इथून वर जाऊ शकतो असा या इन्स्टिट्यूशनल इंटरेस्टमध्ये आपल्याला समजू शकतं. त्याच्यानंतर लोअर व्होलॅटिलिटी.
आपल्याला हाय डिलिव्हरी पर्सेंटेजमुळे आपल्याला काय समजतं अजून, तर पुढे जाऊन त्याच्यामध्ये जे येते व्होलॅटिलिटी जी येते लोअर असणार आहे. व्होलॅटिलिटी म्हणजे काय, स्टॉक विथ हाय डिलिव्हरी पर्सेंटेज टेंड्स टू बी लेस व्होलेटाईल. म्हणजे त्याच्यामध्ये जी काही प्राईस मुवमेंट असते ती फार कमी असते. लोअर व्होलॅटिलिटी म्हणजे लेस व्होलेटाईल असतो तो स्टॉक, ॲज दे आर लेस सब्जेक्ट टू स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग. म्हणजे ज्याच्यामध्ये हाय डिलिव्हरी येते तर तो डिलिव्हरी जास्त आली म्हणजे तो लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून स्टॉक घेतला गेला, त्याच्यामध्ये घेणं सोडणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतात, म्हणून त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी जी ती कमी असते. दिस स्टॅबिलिटी कॅन बी अट्रॅक्टिव्ह टू रिस्क ॲवर्स इन्व्हेस्टर. म्हणजे जे सेफ ट्रेडर असतात तर त्यांना, ज्यांना रिस्क नको असते, अशा लोकांना ही व्होलॅटिलिटी जी आहे ती कमी झालेलं जे आहे ते चांगलं वाटतं, म्हणून ते त्याच्यामध्ये जे ते ट्रेडिंग करू शकतात. पोटेन्शियल प्राइस ॲप्रिसिएशन म्हणजे काय, इफ अ स्टॉक हॅज अ हाय डिलिव्हरी पर्सेंटेज इट मे इंडिकेट पोटेन्शियल प्राइस ॲप्रिसिएशन. म्हणजे ॲज इट सजेस्ट स्ट्रॉंग डिमांड अँड लिमिटेड सप्लाय ड्यू टू फ्युअर शेअर्स बिईंग अवेलेबल फॉर ट्रेडिंग. म्हणजे जर समजा आता एखादा स्टॉक आहे XYZ स्टॉकमध्ये, ते स्टॉक टोटल स्टॉक त्या कंपनीकडे असलेले, त्या कंपनीचे बाजारामध्ये स्टॉक मार्केटमध्ये असलेले स्टॉक जर समजा 10,000 असतील, जास्त असतात लाखांमध्ये करोडोंमध्ये त्यांची संख्या असते, परंतु आपण समजूया 10,000 शेअर्स असतील, परंतु काही मोठमोठ्या इन्स्टिट्यूशननी या 10,000 पैकी जर समजा 9,000 शेअर्स हे डिलिव्हरीमध्ये बाय करून ठेवले, तर उरले किती, 1,000 शेअर्स उरले फक्त. म्हणजे दररोजच्या दररोज 1,000 शेअर्स घेऊन लोक याच्यामध्ये इंट्राडे ट्रेड करत बसतील. याच्यात पण काही शेअर्स जे आहेत ते 100 एखाद दिवशी डिलिव्हरीमध्ये जातील, याच्यातले 50 कधी एखाद दिवशी डिलिव्हरीला जातील, आणि उरलेले जे आहेत ते मग खूप कमी शिल्लक राहतात, आणि मग त्याच्यामध्ये सप्लाय जो आहे तो लिमिटेड होतो. म्हणजे जर कधी समजा शेअरच नाही आहे, 10,000 पैकी 9,000 डिलिव्हरीमध्ये चालले गेलेले आहेत आणि फक्त 1,000 शेअर बाकी आहेत, तर 1,000 शेअर, आणि लोकांना वाटतंय की आता हे 1,000 म्हणजे ह्या शेअरची किंमत जी काय असेल, 100 रुपये असेल समजा या शेअरची किंमत, ही वाढणार आहे, तर मग ती घेण्यासाठीची ती चढाओढ निर्माण होईल. परंतु चढाओढ तर निर्माण होईल, परंतु याच्यामध्ये जे आहे ती क्वांटिटीच कमी आहे, सप्लायच कमी आहे, 1,000 शेअर घ्यायचे आहेत. मग जो घेईल तर तो त्याचा काय इच्छा होईल की आपल्याला जास्त भावाला विकू. आपल्याला देणारे तयार आहेत ना, 100चा शेअर जो आहे तो 200ला द्यायला तयार आहेत ना, 200 रुपयाला घ्यायला तयार आहेत ना पुढचे, तर तो काय करतो, 100चा शेअर 200ला जो आहे तो विकून टाकतो. म्हणजे 100वरून 200पर्यंत प्राईस ॲप्रिसिएशन झालं, म्हणजे त्याची प्राईस जी आहे ती वाढली, कारण की लिमिटेड सप्लाय आहे आणि स्ट्रॉंग डिमांड त्याच्यामध्ये जे ते आहे. का, तर डिलेव्हरी पर्सेंटेज जे आहे ते जास्त झाल्यामुळे, डिलेव्हरी पर्सेंटेज हाय असल्यामुळे, किंवा डिलेव्हरी जी आहे त्याच्यामध्ये जास्त होऊन गेलेली असेल ऑलरेडी, तर त्याच्यामुळे. तर असा याचा प्राइस ॲप्रिसिएशनचा अर्थ होतो. पुढचा भाग बघूयात, मार्केट सेंटिमेंट. इट रिफ्लेक्ट्स पॉझिटिव्ह मार्केट सेंटिमेंट टुवर्ड्स द कंपनी. म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये जर कधी हाय डिलिव्हरी पर्सेंटेज आलेला असेल तर ते पॉझिटिव्ह मार्केट सेंटिमेंट जे ते दर्शवतं. इन्व्हेस्टर्स आर मोर लायकली टू होल्ड ऑन टू शेअर्स दे बिलीव्ह विल परफॉर्म वेल इन फ्युचर. म्हणजे त्या कंपनीबद्दल हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जर कधी एखाद्या स्टॉकमध्ये आलेलं असेल तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट जे ते तयार होतात, आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचा विश्वास वाटतो, आणि ते ही कंपनी चांगलं परफॉर्म करेल असा त्यांचा एक भावना निर्माण होते त्यांची. लिक्विडिटी इंडिकेटर. डिलेव्हरीमध्ये जास्त शेअर्स घेतले गेल्यामुळे, घेऊन ठेवलेले आणि बाय केले लोकांनी एखाद्या शेअरमध्ये आणि ते होल्ड करून ठेवलेले आहेत, तर त्याच्यामुळे काय होईल की मार्केटमध्ये शेअर्स जे ते ट्रेडिंगसाठी येत नाहीत, आणि त्याच्यामुळे जे ते लिक्विडिटी जी आहे ती कमी होऊन जाते. हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जर कधी एखाद्या स्टॉकमध्ये जर कधी असेल तर ते काय सांगतं, तर फंडामेंटल स्ट्रेंथ त्या कंपनीची जी ती चांगली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि कंपनीज विथ स्ट्रॉंग फायनान्शियल्स, गुड ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स अँड स्टेबल अर्निंग्स आर मोर लायकली टू सी हायर डिलिव्हरी पर्सेंटेज. आता ज्या कंपन्यांचं स्ट्रॉंग फायनान्शियल्स आहेत, म्हणजे त्यांचं प्रॉफिट चांगलं आहे, त्यांच्याकडे कॅश भरपूर आहे, त्यांची रेग्युलर रेव्हेन्यू जो आहे तो वाढतो आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कधी एखाद्या कंपनीमध्ये असतील, गुड ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स असेल, म्हणजे पुढे जाऊन भविष्यात पण त्यांच्याकडे भरपूर ऑर्डर्स असतील, आणि स्टेबल अर्निंग असतील, म्हणजे रेग्युलर त्यांचं इन्कम जे आहे, त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते रेग्युलर विकले जात असतील, तर मोर लायकली टू सी हायर डिलिव्हरी पर्सेंटेज. म्हणजे अशा कंपन्या ज्या प्रोडक्ट्स बनवतात, अशा कंपन्या ज्या आहेत त्यांचं डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते कायम हाय असतं. अशा कोणत्या कंपन्या आहेत, भरपूर कंपन्या आहेत अशा सांगता येतील की त्या सगळ्या ज्या ब्ल्यू चिप कंपन्या आहेत तर त्या सगळ्यांचं जे आहे ते स्ट्रॉंग फायनान्शियल चांगले आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फंडामेंटल जे आहेत ते चांगले आहेत, आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते असतं. या सगळ्या दृष्टिकोनातून जर कधी हाय डिलिव्हरी पर्सेंटेजचा आपण विचार केला तर आपल्याला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीसाठी एक महत्त्वाचे चांगले
भविष्यात फायदेशीर असे डिसिजन आपल्याला घेता येऊ शकतात. हाय डिलिव्हरी पर्सेंटेजचा वापर आपण आपल्या ॲनालिसिसमध्ये जर कधी केला तर आता हे हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते आपण कसं बघू शकतो, तर त्याच्यासाठी ही एक साईट आहे, वेबसाईट आहे, स्टॉकेज नावाची वेबसाईट आहे. या वेबसाईटचं जे आहे ते वेब ॲप्लिकेशन पण आहे, त्याच्यानंतर वेबसाईट पण आहे आणि त्याचं अँड्रॉईड ॲप्लिकेशन पण आहे. तर ही साईट आपण जेव्हा ओपन करतो, ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही जी विंडो दिसते, तर ह्या विंडोमध्ये हे स्कॅन्स नावाचं एक टॅब दिसते. ह्या स्कॅनच्या टॅबमध्ये आपण जर कधी गेलो तर या इथं आपल्याला वेगवेगळ्या टाईप्सचे फिल्टर्स किंवा स्कॅनर्स जे ते आपल्याला मिळू शकतात. तर त्याच्यापैकी आपल्याला व्हॉल्यूम आणि डिलेवरी स्कॅन्स जे ते त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यापैकी व्हॉल्यूम आणि डिलेवरी स्कॅन्स हे डेलीमध्ये आपण जे ते बघू शकतो. तर याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. याच्यामध्ये त्यांचे 5 स्कॅनर्स आहेत, ते 5ही तुम्ही बघू शकता. परंतु आपण आता जे ते फक्त थोडक्यात माहितीसाठी जे ते हाय डिलिव्हरी पर्सेंटेज हे जे ते बघूया. आता हे बघा, या ठिकाणी हाय डिलिव्हरी पर्सेंटेज 14 जून रोजी मेजर स्टॉक्स म्हणजे जे महत्त्वाच्या ज्या निफ्टीमधल्या ज्या कंपनीज आहेत तर त्याच्यापैकी हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जे ते कशामध्ये आलेलं आहे, तर हे वेस्टलाईफ फूड वर्ल्ड लिमिटेड नावाची कंपनी आहे. आपण हे मेजर स्टॉक्सच्या ऐवजी आपण इथं फिल्टरचं ऑप्शन आहे, ह्या फिल्टरचा आपण वापर करून ऑल स्टॉक्सच्या ऐवजी आपण फक्त निफ्टी 500चे स्टॉक्स जे ते सिलेक्ट करू आणि याला ॲप्लाय करू. आणि हे ॲप्लाय केल्यानंतर बघा, मेजर स्टॉक्समध्ये जे वेस्टलाईफ फूडवर्क, सफारी इंडस्ट्रीज, वेल्सपन कॉर्पोरेशन हे अशा पद्धतीचे स्टॉक्स आपल्याला स्कॅन करून जे आहेत ते आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, स्टॉक नेम, त्याच्यानंतर एक्सचेंज NSE, त्याच्यानंतर डिलिव्हर्ड क्वांटिटी जी आहे ती किती दिसते, 1,82,742 आणि ट्रेडेड क्वांटिटी किती आहे, म्हणजे त्या दिवशी किती स्टॉक ट्रेड झाले तर 1,96,900. त्याच्यापैकी आल्या स्टॉक्स हे ट्रेडिंगला आल्या त्याच्यापैकी 1,82,742 स्टॉक जे आहेत ते एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशननी घेतले, लगेच घेतले किंवा दिवसभरात कुठल्याही वेळेला घेतले. जेव्हा ते स्टॉक ट्रेडिंगला आले असतील तेव्हा त्यांनी ते घेतले किंवा विचार करून घेतले असतील. तर त्यांनी काय केलं की याच्यापैकी एकदम मॅक्झिमम क्वांटिटी जी आहे 196 पैकी 182 क्वांटिटी जी आहे ती म्हणजे टोटल 92% क्वांटिटी जी आहे ती डायरेक्ट त्यांनी डिलिव्हरीमध्ये घेतली. म्हणजे ते स्टॉक्स जे आहेत ते घेऊन ठेवले. त्यांना ज्यांनी कोणी घेतलं असेल त्यांना आता असं वाटत असेल, याच्यासाठी त्यांनी घेतले असतील की हा स्टॉक जो आहे तो आता त्याची किंमत किती आहे, 805 रुपये. 805 वरून तो आता 900 जाईल, 1000 जाईल, म्हणून त्यांनी ते डिलिव्हरीमध्ये घेतले असतील कदाचित. आता याच्यामध्ये जे स्टॉक आपण डिस्कस करतोय हे तुम्ही लगेच बाय करावे असं सांगणं या व्हिडिओचा उद्देश नाही. कुठल्याही दृष्टिकोनातून मी असं सांगत नाही की हे इथं जे स्टॉक्स आलेले आहेत तर हे लगेच तुम्ही बाय करा. प्राईस ॲक्शन काय बनलेलं आहे, त्या कंपनीचं फंडामेंटल काय आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण बघणं गरजेचं असतं आणि मगच आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग जे ते करायचं असतं. तर लगेच बाय करावं असा याचा उद्देश नाही आहे. तर आपण त्याच्यानंतर यात ट्रेडेड क्वांटिटी हे बघितलं, त्याचा क्लोज त्या दिवसाचा किती झाला आणि त्याचं पर्सेंटेज चेंज म्हणजे आजच्या दिवशी त्या स्टॉकची प्राईस जी ती 0.5% ती खाली पडलेली आहे. तर आता हे एक वेस्टलाईफ फूड वर्ल्ड नावाची कंपनीचं जिथे आपण क्लिक करू त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं ते बघू. आता डिलिव्हरीचा कॉलम आपल्याला इथं दिसतोय, त्याची सगळी डिटेल माहिती जी ती या ठिकाणी या लाईनमध्ये आलेली आहे. तर त्याच्यापैकी फक्त डिलिव्हरी हे दुसरं जे आहे ते ओपन झालेलं आहे. ह्या ठिकाणी जे आहे ते डेली, वीकली आणि मंथली असे 3 टाईम फ्रेम्स आहेत. त्याच्यामध्ये डेलीमध्ये 14 जूनला हे बघा एवढी जी क्वांटिटी आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं 14 जूनला एवढी क्वांटिटी जी आपण मागे बघितली, डिलिव्हर्ड क्वांटिटी एवढी 92% झालेली ती आणि टोटल ट्रेडेड क्वांटिटी जी आहे ती 196 आहे. म्हणजे ही जी लाईट ब्ल्यू कलरची जी आहे ती ट्रेडेड क्वांटिटी आहे आणि ही जी आहे डार्क ब्ल्यू कलरची ही डिलिव्हर्ड क्वांटिटी आहे. डिलिव्हर्ड क्वांटिटी जी आहे ती एकतर 100 पैकी 100 असू शकते, परंतु डार्क डिलिव्हर्ड क्वांटिटी जी आहे ती 100पेक्षा 102% कधीच असणार नाही आहे. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. तर हे जे आहे ते आपल्याला वीकलीमध्ये सुद्धा बघता येतं. म्हणजे 9 जून ते 15 जूनचा वीक जो आहे त्याच्यामध्ये 78% डिलिव्हरी झालेली आहे, परंतु व्हॉल्यूम जे आहे ते काही खूप जास्त नाही आहे याच्या तुलनेने. याचा पण तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायला पाहिजे बाकीच्या गोष्टींचा. त्याच्यानंतर हे वीकलीमध्ये झालं. वीकलीमध्ये मागच्या वीकमध्ये गेल्या वीकमध्ये त्याच्यामध्ये एवढे क्वांटिटी जी 4,71,000 जी आहे ती ट्रेड झाली क्वांटिटी, त्याच्यापैकी 3,69,000 म्हणजे 78% क्वांटिटी जी आहे ती मार्केटमध्ये आली आणि ती लॉंग टर्मसाठी किंवा पोझिशनल ट्रेडसाठी जी आहे ती डिलिव्हरी त्याची घेतली गेली, डिमॅटमध्ये ती घेतली गेली, डिलिव्हरी बेसिसवरती खरेदी केले गेले शेअर्स असा याचा अर्थ होतो. मंथलीमध्ये सुद्धा आहे. मंथली जून महिन्यामध्ये आतापर्यंत 71% डिलिव्हरी पर्सेंटेज आलेलं आहे आणि याच्यात बघितलं तर 10 लाखपैकी 7 लाख 7.5 लाख जे शेअर्स आहेत, 10.5 लाखापैकी 7.5 लाख शेअर्स आहेत ते बाय केले गेलेले आहेत. तर
अशा पद्धतीने आपण डेली, मंथली, वीकली आणि मंथली बघू शकतो. आता आपण डेलीमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी BSC मध्ये किती क्वांटिटी ट्रेड झाली, तर अगदी कमी क्वांटिटीची जी ती ट्रेड झालेली आहे, ती अगदी दिसतही नाही आहे फारशी. BSC मध्ये 1676 शेअर्स जे आहेत ते क्वांटिटी जी ती ट्रेड झाली आणि डिलिव्हरी किती झाली, त्याच्यापैकी 868ची डिलिव्हरी झाली. ही NSE मध्ये किती झाली, तर NSE मध्ये एवढी झाली. आणि ह्या दोघांची बेरीज केली तर ती बोथमध्ये येते. दोन्ही एक्सचेंजमध्ये हा जो वेस्टलाईफ फूड वर्ल्ड नावाचा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये एवढी डिलिव्हरी आणि एवढं व्हॉल्यूम जे ते ट्रेड झालेलं आहे. तर असं ह्या ठिकाणी आपल्याला ते मिळू शकतं. हीच माहिती जी आहे ती आपल्याला NSEच्या वेबसाईटवर पण मिळते. ही एक बेसिक माहिती जी ती तुम्हाला ह्या वेबसाईटबद्दल जी दिली, तुम्हाला ह्या ठिकाणी त्याचं पर्सेंटेज बघता येऊ शकतं, डेली पर्सेंटेज बघता येऊ शकतं, किंवा यांनी 3 महिन्यांपर्यंत पुरवलेलं पर्सेंटेज जे आहे ते तुम्हाला बघता येऊ शकतं. ठीक आहे. मंथलीमध्ये, वीकलीमध्ये तुम्हाला आणखी एखादी वर्षापर्यंतचं बघता येईल आणि मंथलीमध्ये जे आहे ते साधारणतः 3 वर्षांपर्यंतचं बघता येईल, असं हे आहे. आता आपण मूळ आपल्या मुद्द्याकडे येऊया. भूषण बोरसे सरांनी आपल्याला 15 दिवस जे डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला कसं बघता येईल किंवा तसं स्कॅनर बनवता येईल, असं त्यांचा प्रश्न जो येतो आहे. तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये वीकली जे आहे ते, वीकली जर कधी घेतलं तर आपल्याला 15 दिवसांची किंवा ह्या 2 वीकचं मिळून आपल्याला ते साधारण बघता येईल की किती आलेलं आहे. तर त्याच्यापेक्षा जर समजा आपण, ही एक दुसरी वेबसाईट आहे, ट्रेंडलाईन नावाची ही वेबसाईट आहे. तर याच्यामध्ये, या ट्रेंडलाईन नावाच्या वेबसाईटमध्ये हे बघा, हा असा याचा इंटरफेस आहे. तर याच्यामध्ये ही स्क्रीनर्स नावाची एक टॅब आहे. या स्क्रीनर्स नावाच्या टॅबमध्ये आपल्याला डिलिव्हरी स्टॉक स्क्रीनर्स नावाचं एक स्कॅनर्स, आपल्याला रेडीमेड स्कॅनर जे आहेत ते मिळतात किंवा तयारही करता येतात. तर याच्यामध्ये आपण आलेलो आहे. आणि आता याच्यामध्ये बघा, एंड ऑफ द डे BSC NSE डिलिव्हरी पर्सेंटेज. इथं स्कॅनर जे आहे ते बनवायचं आहे आपल्याला. तर हे आपल्याला कसं पाहिजे, तर 1.5 टाइम्स ऑफ म्हणजे किंवा 2 टाइम्स ऑफ म्हणजे डबल पण पाहिजे जर असेल डिलिव्हरी पर्सेंटेज व्हॉल्यूम प्रिव्हियस डे, म्हणजे मागच्या दिवसाच्या डबल पाहिजे असेल डिलिव्हरी पर्सेंटेज. म्हणजे कालचं जर समजा 50 असेल तर आजचं 100 पाहिजे, किंवा कालचं 20 असेल तर आजचं 40 पाहिजे असेल, तर आपल्याला हे सबमिट करायचं. किंवा आपल्याला तसं नको हवं आहे, 5 दिवसांचा जो ॲव्हरेज असेल, 5 दिवसांच्या पर्सेंटेज व्हॉल्यूमची जी सरासरी असेल त्याच्यापेक्षा डबल पाहिजे असेल तर आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल. किंवा 30 दिवसांचा जो ॲव्हरेज आहे, म्हणजे 1 महिन्याचा जो ॲव्हरेज आहे, 30 ट्रेडिंग सेशनचा जो ॲव्हरेज आहे त्याचं जर कधी करायचं असेल, 30 डेज ॲव्हरेज जर कधी आपल्याला पाहिजे असेल तर आपण ते सिलेक्ट करायचं आणि इथं सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला असे स्टॉक्स येतील. आता याच्यामध्ये आपण ठराविकच स्टॉक घेऊयात. आपण फक्त निफ्टी 500चे स्टॉक घेऊयात, म्हणजे आपल्याला ओळखीचे स्टॉक जे ते येतील. आता आपण ह्या ठिकाणी काय, इथं स्कॅनर काय टाकलेलं आहे, तर आपल्याला असे स्टॉक पाहिजे याच्यामध्ये की BSC आणि NSE मध्ये जे डिलिव्हरी पर्सेंटेज आजच्या दिवसाच्या शेवटी तयार झालेलं आहे ते मागच्या 30 दिवसांचं जे काही पर्सेंटेज असेल त्याचा ॲव्हरेज, म्हणजे त्याची जी सरासरी असेल त्याच्यापेक्षा डबलचं असायला पाहिजे. जसं आपण व्हॉल्यूमचं स्कॅनर बनवलं होतं, मागच्या 20 दिवसांचं ॲव्हरेज सरासरी व्हॉल्यूमपेक्षा 5 पट पाहिजे होतं. इथं आपण 2च पट घेतलं, कारण इथं पर्सेंटेज आहे त्याच्यामुळे आपण इथं 2 घेतलेले आहे, डबल असलेले घेतलेले आहे. तर आता हे बघा, सर्वात पहिला स्टॉक आलेला आहे सनोफी इंडिया लिमिटेड. याच्यामध्ये काय डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते आजचं किती आहे, 100 आलेले डायरेक्ट. म्हणजे जेवढे शेअर्स ट्रेड झाले तेवढे सगळेच्या सगळे कोणीतरी बाय केलेले आहेत, होल्ड केलेले आहेत. त्याच्यानंतर ग्राइंडवेल नॉर्टन लिमिटेड, याच्यामध्ये किती आलेलं आहे आजचं पर्सेंटेज, 80% आलेलं आहे. आणि ह्याचं ॲव्हरेज मंथ डिलिव्हरी पर्सेंट, म्हणजे याची मागच्या 30 दिवसांची पर्सेंटेजचं ॲव्हरेज जो आहे तो होता 31%. 31च्या डबल किती झालं, 62%. 62पेक्षा जास्त, म्हणून हे 80 इथं आलेलं आहे आज. म्हणजे याच्यामध्ये ग्राइंडवेल नॉर्टनमध्ये जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते जनरेट झालेलं आहे आणि डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते सुद्धा जास्त आलेलं आहे. तर हे स्कॅनर जे आहे त्याच्यापैकी किती स्टॉक आलेले आहेत, फक्त 11 स्टॉक जे आहेत ते आजच्या या निफ्टी 500 पैकी आलेले आहेत. तर त्याच्यापैकी कॅम्पस ॲक्टिव्ह वेअर याच्यामध्ये 46, हे बघा याचं 21% ॲव्हरेज पर्सेंटेज होतं. हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते 21 होतं ॲव्हरेज 30 दिवसांचं. तर हे जे आहे ते 46 आलेलं आहे. फिनोलेक्स केबलमध्ये जे आहे ते 21 त्याचं पर्सेंटेज होतं, सरासरी पर्सेंटेज त्याच्यापेक्षा डबल 49 आलेलं आहे. तर KNR कन्स्ट्रक्शन, हिंदुस्तान झिंक, PNC इन्फ्राटेक, हिटाची एनर्जी, हे असे त्याच्यामध्ये स्कॅन होऊन जे ते आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये हे सुद्धा जे आहे ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ही साईट आपल्याला, हे जे स्कॅनर आहे ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि हे जे आहे हे सुद्धा फ्रीमध्ये अवेलेबल आहे. स्टॉकेजमध्ये सुद्धा फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आता परंतु याचे जर कधी पुढचे व्हर्जन आपल्याला घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला पेमेंट जे ते करावं लागेल. परंतु ही एवढी जी माहिती आहे ही
फ्रीमध्ये आहे, याला कुठलाही पैसे जे ते लागत नाही आणि ह्याच्यामध्ये कुठलंच पेड प्रमोशन नाही आहे. हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न आल्यानंतर मी गुगलवर सर्च केलं. त्याच्यानंतर पूर्वीपासून मी ही साईट वापरत होतो, अधूनमधून वापरतो मी ही साईट. FNO याच्यावर खूप चांगलं आपल्याला ट्रेडिंगसाठी FNOचा चांगला फायदा होतो, या FNO टॅबचा. तर त्याच्यासाठी मी हे वापरायच्या पूर्वी. तर त्याच्यामध्ये मला हे स्कॅनर जे ते दिसलं, म्हणून मी याचा व्हिडिओ जो तो बनवतो आहे. इथलं कुठेही पेड प्रमोशन याच्यामध्ये नाही आहे. तर असा हा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आणि आपल्याला महत्त्वाचा असलेला हा व्हिडिओ, आपल्या याच्या दृष्टिकोनातून, आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा, आपल्या पोझिशनल ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला हा व्हिडिओ जो आहे तो आहे, किती माल घरी गेला म्हणजे काय, किती मालाची डिलिव्हरी घेतली गेली, म्हणजे किती माल जो आहे तो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा झाला आजच्या दिवसाच्या शेवटी. म्हणून याला असं नाव दिलेलं आहे, किती माल घरी गेला. माल म्हणजे स्टॉक्स, किती माल म्हणजे स्टॉक. तर असा हा व्हिडिओ आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, एका दिवशी काय होतं, स्टॉकची प्राईस जी ती वाढते, डिलिव्हरी पर्सेंटेज पण वाढते, तर त्याचा काय अर्थ होतो, किंवा स्टॉकची प्राईस खाली येते परंतु डिलिव्हरी पर्सेंटेज जर कधी वाढते तर त्याचा अर्थ काय होतो. तर ह्याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवणार आहोत. जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, हाय डिलिव्हरी पर्सेंटेज, नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल नक्की कॉमेंट करा. आपण हे सगळं अत्यंत महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन जे आहे ते मोठमोठे ट्रेडर्स जे आहेत ते वापरतात आणि त्याच्या सहाय्याने जे प्रॉफिटेबल ट्रेडर्स असतात ते वापरतात ही अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज. तर तुम्हीसुद्धा याचा जर कधी चांगला अभ्यास केला तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा पोझिशनल ट्रेडिंगमध्ये, स्विंग ट्रेडिंगमध्ये चांगले रिटर्न जे आहेत ते मिळू शकतील नक्कीच. तर व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ खाली कॉमेंट करा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.